Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. साठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर. पक्ष विलीन करा. काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार. सोनिया गांधींचं आश्वासन. पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी आधीही प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेससह पवारांची काँग्रेससोबत येण्याची मानसिकता. नाना पटोलेंचा दावा. पक्षाच्या हिताला प्राधान्य. कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवार यांचा इशारा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू. संधी मिळावी. वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं सूचक विधान. तर तुमचा इशारा समजला. रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय. रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात आक्रमक पवित्रा. आंदोलनापूर्वी रोहित पवार यांना पोलिसांची नोटीस. आंदोलनासाठी इतर मोकळ्या जागेचा पर्याय वापरण्याचा सल्ला. नाशिक नंतर जळगावातील देखील बंड थंड होण्याची शक्यता. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये रात्री उशिरा भाजपची खलबत. आमदार पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कांबळे यांच्यासोबत देखील चर्चा. जळगाव विधान परिषदेच्या शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. निवासस्थानीही नसून फोन बंद असल्याची माहिती. नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद. दुपारी मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रात माध्यमांसोबत संवाद साधणार. महाराष्ट्रातील 2 जवानांना काश्मीरमध्ये वीरमरण. कोल्हापुरातील विक्रम चव्हाण आणि साताऱ्यातील अर्जुन जाधव शहीद. शहापूरमध्ये अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीनं सुरू. मुंबईसह उत्तर कोकणामध्ये उष्मा कायम आहे. पुढील 3 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबईतील पाणीसाठा 12.12% पोहोचला. मनपाकडून 10% पाणी कपात सुरू असताना फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणेकरांना सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यानं पाणी कपातीचा निर्णय. पालिकेकडून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवरती बंदी. अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी संघर्ष कायम. पहाटे 3 वाजल्यापासून शेतकरी कृषी केंद्राबाहेर उभे. 2 दिवसांपासून अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांचं अतोनात हाल. मीरा भाईंदरमध्ये मुदरवरती बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई केली जाणार. मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर मोठा परिणाम. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावरती 1.5 किलो सोन्याच्या कळसाचा साज. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून 2.5 कोटींच्या कळसाची देणगी. विधिवत पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होणार. पुण्यामध्ये अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. 20 जून रोजी पुन्हा दिल्लीमध्ये आणखी मोठं आंदोलन छेडणार. दिपकेंचा थेट इशारा. इराणवरील हल्ले थांबवण्यासाठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.